जे तू स्वयंपाक करणारी आई किंवा स्वयंपाक करणारे बाबा अशा 2 कॅटेगरीज केल्या ना, सध्या माझ्याकडे जो पेशंट बेस आहे ना, त्यात एक तिसरी कॅटेगरी आहे, स्वयंपाक करणारे स्टुडंट. बरोबर. अमेरिकेमध्ये डॉममध्ये राहणारे एक मोठा भाग आजकाल माझ्या पेशंटचा तो आहे, की खूप सारे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स माझे पेशंट्स आहेत. आणि मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे स्टुडंट लाईफमध्ये, की जो तुमचं फाउंडेशन असतं. नॉट ओन्ली फिजिकल हेल्थ पण मेंटल हेल्थचं पण ते फाउंडेशन आहे. आणि न्यूट्रिशन हा खूप भाग आहे. तर फूड गुरुचा अशा विद्यार्थ्यांना पण खूप उपयोग होतो. तो जे प्रतिक्रिया वगैरे म्हटलात ना, स्टुडंट्सकडनं इतका छान प्रतिक्रिया येतात, की आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही एवढं कुकिंग करू शकतो, किंवा आम्हाला माहीतच नव्हतं की टाको, बरिटो किंवा बरिटो बाउल किंवा पिझ्झा किंवा पास्ताशिवाय डॉम्सला काही ऑप्शन असू शकतात. सो इतके छान सोपे ऑप्शन्स त्यांचा वेस्टर्न लाईफस्टाईल कन्सिडर करून, त्यांचे वेस्टर्न फूड चॉईसेस करून पण एक फ्युजन फूड थ्रू आपण देऊ शकतो. सो हे मला मेन्शन करावंसं वाटलं, तिसरी कॅटेगरी.